नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। बघा, नवरात्रीमध्ये आपण भलेही घटस्थापना केली असेल किंवा नसेल, पण नवरात्रीचे उपवास सुद्धा केले असतील किंवा नसतील, किंवा देवीची कोणत्याही प्रकारची सेवा आपल्याकडून जर झाली नसेल, तरी पण नवरात्रीमध्ये आपण फक्त कन्यापूजन जरी केलं तरी पण संपूर्ण नवरात्रीचे व्रत केल्याचे पुण्यफळ आपल्याला त्यातून मिळत असतं। त्यामुळे प्रत्येकाने कन्यापूजन करणं हे आवश्यक आहे। बघा, नवरात्रीमध्ये जेवढं महत्त्व घटस्थापनेला आहे, अखंड दिवा लावण्याला आहे, मंगल कलशाला आहे, हवनाला आहे, दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याला आहे, तितकंच महत्त्व कुमारिका पूजनाला सुद्धा। म्हणून मी अगदी कळकळीनं सांगते की बघा, कुमारिका पूजन हे तुम्ही करा। आता दुर्गा देवीचं कुमारिका स्वरूप अतिशय प्रभावी मानलं जातं। आणि पहा, आपल्या ज्या कुलस्वामिनी आहेत त्या सुद्धा दुर्गा देवीचेच रूप आहे किंवा दुर्गा देवीचा अवतार आहे। त्यामुळे आपण जर देवीच्या या कुमारिका स्वरूपाची मनोभावे पूजा केली तर देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते। आणि आपल्या मनातील अगदी लहानातली लहान जरी इच्छा असेल किंवा आपली एखाद्या संकटात सापडलेले असू आपण, तरी सुद्धा बघा, आपल्या घरामध्ये जर काही अडीअडचणी असतील तर त्यासुद्धा कन्यांच्या पावलांनी दूर होतात। तर कन्या पूजनाचा हा सर्व सार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे, कन्यापूजन केल्यामुळे काय होते, हे कन्यापूजन कोणी करावे, याचं महत्त्व काय, कुमारिकांचे वय किती असावं, तसेच आपल्या घरातली एखादी कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का, आणि त्यानंतर किती कुमारिका पूजल्यानंतर तुम्हाला त्याचा काय लाभ होतो, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। आणि आपण या कन्यांना काय भेटवस्तू द्यावी की जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल। तर अशी नवरात्रीतल्या कन्यापूजनाबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला जर काही प्रश्न असतील की कन्यापूजनाबद्दल, तर बघा, हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमच्या सर्व शंकांचं निरसन याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर बघा, जास्तीत जास्त म्हणजे तुमच्या ओळखीच्या ग्रुप फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, कारण त्यांचा सुद्धा ह्या माहितीचा फायदा त्यांना होईल। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जय माता दी लिहायला सुद्धा विसरू नका। चला तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा, सर्वात पहिले आपण जाणून घेऊ की कन्यापूजन केल्यामुळे काय होते। तर सर्वात पहिले मी तुम्हाला ते सांगते। तर बघा, कन्यापूजनाने कुठल्याही तुमच्या समस्या असतील, मुलं बाळं न होणं, आर्थिक समस्या असेल, बिझनेसमध्ये काही नुकसान असेल, म्हणजे तुमचे काही लॉस झालेले असतील, आणि त्यानंतर कुटुंबामध्ये जर काही कलह चाललेले असतील, नवरा बायकोचे भांडण आहे, अशा कुठल्याही प्रकारच्या तुमच्या जर समस्या असतील तर तुम्ही कुमारिका पूजन म्हणजेच कन्यापूजन तुम्ही त्याला म्हणू शकता। तर बघा, हे करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि कन्यापूजन केल्यामुळे तुम्हाला या सगळ्या अडचणींपासून, या त्रासांपासून मुक्ती मिळते। कारण बघा, या कुमारिका म्हणजे साक्षात देवीचं रूप मानलं जातं। तर त्यामुळे तुम्हाला यांची पूजा करून, त्यांचा मान सन्मान करून, आपण साक्षात देवीचा मान सन्मान केल्याचं पुण्य आपल्याला यांच्यामुळं मिळत असतं। तर त्यामुळे नवरात्रीमध्ये जमेल त्या दिवशी तुम्हाला कन्यापूजन हे करायचं आहे। तसं पाहायला गेलं तर बघा, अष्टमीला जर तुम्ही कन्यापूजन केलं, म्हणजे त्याला आपण कुमारिका पूजन म्हणतो, तर केलं तर ते जास्त प्रभावी मानलं जातं। तुम्हाला जमल्यास तुम्ही अष्टमीला करा, सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण केलं तरी सुद्धा चालेल। यंदा 30 सप्टेंबर 2025ला वार मंगळवारच्या दिवशी अष्टमी आहे। तुम्ही या दिवशी जरी कन्यापूजन केलं तर अतिशय उत्तम राहील। पण बघा, जर तुम्हाला जमत नाही, आता आजकाल खूप धावपळीचं आपलं रुटीन असतं, तर तुम्हाला जमेल त्या वेळेला तुम्ही कन्यापूजन हे करा। बघा, कुणाकडे सप्तमीला केलं जातं, तर कुणाकडे अष्टमीला केलं जातं, किंवा तुम्ही अगदी नवमीला जरी कन्यापूजन केलं तरी सुद्धा चालणार आहे। पण कन्यापूजन हे तुम्ही कराच, म्हणजे सप्तमी, अष्टमी, नवमी तुम्ही ह्या 3 दिवसात कधी पण तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही कन्यापूजन हे करू शकता।
हे सर्वस्वी तुमच्या टायमावर आहे किंवा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही कन्यापूजन हे करायचंच आहे. मी तर तुम्हाला विनंती करते, पण बघा पूर्ण नवरात्री संपेपर्यंत तुम्ही केव्हा पण कन्यापूजन करा, पण जरूर कराच. तर बघा आता आपल्याला या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करण्यासोबतच आपल्याला कुमारिकांना आपल्याला एक भेटवस्तू द्यायची असते. पण ती भेटवस्तू आपण कुठली द्यावी? बघा, जी भेटवस्तू तुम्ही साक्षात देवीला तुम्ही ती वस्तू अर्पण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल आणि देवी आई तुमच्यावर भरभरून प्रसन्न होईल आणि आशीर्वाद देईल. तर अशी बघा कुठली वस्तू आहे? आता बघा बऱ्याच जणांना प्रश्न असा असतो की घरचीच कुमारिका असेल तरी पण चालेल का? तर हो चालेल. तुम्हाला 1, 3, 5, 7, 2 किती पण कुमारिका जमतील. त्यांचं तुम्ही कन्यापूजन करू शकता. कुमारिका म्हणजे शक्यतो ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही, म्हणजे पिरियड्स येत नाही, अशांना आपण कुमारिका म्हणून संबोधित असतो. तर त्या मुली साक्षात देवीचं रूप मानलं जातं. तर कन्यापूजन हे स्त्री किंवा पुरुष हे कन्यापूजन करू शकतात किंवा जोडीने पण कन्यापूजन तुम्ही करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्या कन्येचं म्हणजे ज्या मुलीचं आपण पूजन करणार असाल त्याचं वय साधारणतः 2 ते 10 वर्षापर्यंतचं असावं. तर आता बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला कुमारिका पूजन कसं करायचं ते सांगते. त्यानंतर आपण किती कुमारिका पूजल्यानंतर तुम्हाला त्याचा काय लाभ मिळणार आहे तर त्याबद्दल थोडक्यात बोलूया. तर सगळ्यात पहिलं बघा कुमारिका पूजन हे कसं करायचं असतं. तर आता आपण एकदम योग्य पद्धतीने आणि विधिवत कन्यापूजन कसं करायचं ते पाहूया. तर कन्यापूजनासाठी आपल्या घरामध्ये जेव्हा मुली येतात तर साक्षात देवी माता आपल्या घरी येणार असते. म्हणून आपण घरामध्ये खूप साफसफाई आणि शांतता ठेवावी. त्याचबरोबर ज्या मुलींना आपण बोलवणार असाल त्यांच्याशी आदरपूर्वक आणि प्रेमाने बोलावे. घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. सकाळी आणि संध्याकाळी कधी पण तुम्ही कन्यांना म्हणजे त्या कुमारिकांचे पूजन घरी बोलून करू शकता. 1 दिवस अगोदर किंवा सकाळी जाऊन त्या कन्यांना आपण आमंत्रण द्यावं. त्या कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. तुम्ही घंटानाद करू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकू शकता. प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये येत आहे असं समजून आपण त्यांचं स्वागत करा. त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी आसन द्यायचं आहे. तुम्ही पाट मांडू शकता, पाटाभोवती रांगोळी काढू शकता किंवा बसण्यासाठी त्यांना एखादं आसनसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि त्या कन्यांना एका ओळीमध्ये बसवायचं आहे. आता बघा सगळ्यात आधी पाद्यपूजन करायचं आहे. म्हणजे एका परातीमध्ये त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. तर त्या पाण्यामध्ये थोडेसे दूध, गुलाबजल किंवा गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्या पाण्याने पाय धुवा. बघा आणि घरातील सुवासिनीने आपल्या पदरानं त्यांचे पाय पुसायचे आहेत. त्यानंतर त्यांच्या पायावरती हळदी कुंकू वाहायचं आहे किंवा तुम्ही स्वस्तिक पण काढू शकता. त्यानंतर बघा त्यांना देखील हळदी कुंकू लावायचं आहे. नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात वेणी, गजरा, बांगड्या किंवा शृंगाराच्या कोणत्याही वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता. तसेच शाळेसाठी लागणाऱ्या वस्तूसुद्धा तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता. त्यानंतर त्यांना ओवाळायचं आणि बरेच जण बघा देवीला आवडणारे पदार्थ म्हणजे पुरी, खीर, शिरा हे पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा फक्त दूध जरी दिलं तरीसुद्धा चालू शकतं. आपण ड्रायफ्रूट्स वगैरे घालून दूध बनवतो तर ते सुद्धा तुम्ही त्या मुलींना देऊ शकता. देवीला दूध पण अत्यंत प्रिय आहे. किंवा बघा जशी आपली इच्छा आहे त्या परिस्थितीत किंवा तुमची परिस्थिती जशी असेल त्यावर सुद्धा हे सर्व अवलंबून असतं. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, परिस्थितीनुसार तुम्हाला जमेल त्या तुम्ही त्या मुलींना त्या म्हणजे त्या कन्यांना तुम्ही ते देऊ शकता. एखादं फळ जरी दिलं तरीसुद्धा चालू शकतं. त्यामध्ये डाळिंब आणि केळी हे 2 फळं देवीला अत्यंत प्रिय आहेत. तर यापैकी डाळिंब, केळं किंवा नारळ यापैकी तुम्ही एखादं फळसुद्धा त्यांना नक्की द्या. तरीसुद्धा देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि यासोबतच आपण त्यांना 11 रुपये किंवा 21 रुपये किंवा 101 रुपये आपल्याला जशी जमेल तशी दक्षिणा पण द्यावी. या ठिकाणी
आपण साक्षात देवीचं पूजन करतोय, तर त्यामुळे तुम्ही मनातल्या मनात एखाद्या देवीचा मंत्रसुद्धा म्हणू शकता. जसं की सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी कात्यायनी नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु कात्यायीन रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. तर अशा प्रकारे जो तुम्हाला मंत्र म्हणता येतो किंवा अगदी सहज तुम्ही तो मंत्र जप करू शकता, तो मंत्र तुम्हाला मनातल्या मनात इथे म्हणायचा आहे. आणि बघा, शेवटी तुम्हाला म्हणजे आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे. आणि फक्त एक गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे, तर ती म्हणजे तुम्ही किती पण कन्यांचे पूजन करा, कमीत कमी एक जरी कन्या पूजली तरीही चालू शकतं. फक्त एक बटूक म्हणजेच भैरवाचं पूजन करायला विसरू नका. तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला बोलावून तुम्ही त्या बटूक भैरवाचं पूजन करू शकता. आता फक्त त्याच्या पायावरती हळदी कुंकू वाहून आणि त्याला गंधाने नाम ओढून तुम्ही त्याचं पूजन हे करायचं आहे. त्यानंतर त्याला ओवाळायचं आहे. त्याला एखादी तुम्ही शाळेच्या उपयोगी पडणारी अशी एखादी भेटवस्तू देऊ शकता. आणि मुलींना तुम्ही देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की शृंगाराच्या कोणत्याही भेटवस्तू तुम्ही भेटवस्तू म्हणून एखादी शृंगाराची वस्तूही देऊ शकता. आता बघा, जसे की तुम्ही टिकली आहे, बांगड्या आहे, क्लिप्स आहेत, त्यानंतर काही स्टेशनरी आहे, त्यामध्ये काही पेन्सिल, रुमाल वगैरे. मुलींना बघा, लहान मुलांना आहे ना, तर काही पण गिफ्ट दिलं तर ते खूप आनंद होतो त्यांना. तर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही 5 रुपये, 10 रुपये किंवा बघा अगदी काही कुठलीही वस्तू द्या, पण काहीतरी गिफ्ट आपल्याला हे द्यायचं आहे. आता या कन्यांसोबत जर आपण एका मुलाचं म्हणजे बटूक भैरवाचं पूजन केलं, तर खऱ्या अर्थाने आपलं कन्यापूजन पूर्ण होतं. त्यामुळे या कुमारिकांबरोबरच तुम्ही एखाद्या मुलाचं म्हणजेच बटूक भैरव म्हणून पूजन हे नक्की करा. आता सगळ्यात शेवटी आपल्याला कुमारिकांच्या पाया पडायचं आहे. आता आपल्याला अगदी आपलं कपाळ जे आहे तर त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे. तर बघा, कुमारिका पूजन अगदी सोपं आहे, नक्की करा. कन्यापूजन केल्याचे खूप सारे फायदे आहेत. आता बघूया की कितव्या वयाच्या मुलींना आपण किती वर्षाच्या कुमारिकांना जर तुम्ही देवी स्वरूप पूजलं तर त्याचं पूजन केलं तर त्याचं फळ हे काय मिळतं आपल्याला. तर बघा, 2 वर्षाची मुलगी ही कुमारिका म्हणून ओळखली जाते, तर तिचं पूजन केल्यामुळं दारिद्र्य दूर होतं. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते, तिचं पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणी असते, तिचं पूजन केल्याने घराचं पूर्ण आपल्या घरादाराचं कल्याण होतं. 5 वर्षाची कन्या ही रोहिणी रूपामध्ये असते, जी रोगमुक्त ठेवते. त्यानंतर 6 वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते, तिचं पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपामध्ये असते, तर ती ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षाची कन्या शांभवी रूपामध्ये असते, तिची पूजा केल्यामुळे विजय प्राप्त होतो. त्यानंतर 9 वर्षाची कन्या ही तुम्ही दुर्गा देवीचे रूप मानलं जातं, ती शत्रूंचा नाश करते. आणि 10 वर्षांची कन्या सुभद्रा रूपामध्ये असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते. आणि हे झालं आपण किती वर्षाची कन्या पूजल्यामुळे आपल्याला काय लाभ होतो ते. यासोबतच आता आपण पाहूयात की किती कन्या पूजल्यानंतर त्याचं काय फळ मिळतं. एका कुमारिकेचं पूजन केल्यामुळे ऐश्वर्य प्राप्ती होते. 2 कुमारिकांचे पूजन केल्यामुळे मोक्ष प्राप्ती होते. 3 कुमारिका पूजल्यास धर्म आणि काम प्राप्ती होते. राज्यपद प्राप्तीसाठी 4 कुमारिकांची पूजा केली जाते. विद्या प्राप्तीसाठी 5 कुमारिकांची पूजा केली जाते. आणि षष्टकर्म सिद्धीसाठी 6 कुमारिकांची पूजा केली जाते. आता 7 कुमारिकांची पूजा केल्यामुळे राज्यप्राप्ती होते, तर 8 कुमारिकांची पूजा केल्यामुळे संपत्ती प्राप्ती होते. 9 कुमारिका पूजल्यामुळे पृथ्वीचे राज्य मिळते. तसेच कन्यापूजनामध्ये बघा, एखाद्या मुलाला 10 वर्षाच्या आतील एखाद्या मुलाला तुम्ही भैरव म्हणून पूजू शकतात. एखादाच मुलगा किंवा बघा लहान मुलं आजकाल सोबत बहीण भाऊ येतात, तर मुलांना पूजलं तरी पण चालेल. असं काही नाही की पण आपण कुमारिका पूजन जे आहे तर ते झालंच पाहिजे. आपल्या घरची कुमारिका तुम्ही पूजली तरी सुद्धा चालेल.
तर बघा हे कुमारिका पूजन नवरात्रीमध्ये त्याला खूप महत्त्व आहे. नक्की करा. खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात आणि प्रत्येक गोष्ट ही काहीतरी फायदा करून देण्यासाठी, म्हणजे फायदा करून घेण्यासाठी नाही, तर काहीतरी आपण या गोष्टी केल्यामुळे आपल्याला आपल्या एक मनाचं समाधान पण खूप मिळतं आणि खूप छान वाटतं. तर बघा मुलं जेव्हा आपल्या घरामध्ये येतात, अगदी कलकलाट करतात, छान मस्ती वगैरे करतात आणि असं कधीतरीच आपण वर्षातून 1 किंवा 2दाच होत असतं. तर त्यामुळे नक्की तुम्ही कुमारिका पूजन करा. जमेल तितक्या कुमारिकांचे पूजन करा. याचा तुम्हाला नक्की लाभ मिळेल. कन्यापूजनाला कन्या भेटली नाही, तर लहान मुलींच्या शाळेत मुलींना भेटवस्तू, फळे तुम्ही देऊ शकता. तसेच देवीच्या मंदिरातही सुद्धा अनेक लहान मुली असतात. तिथेही तुम्ही अशा भेटवस्तू देऊ शकता. कोणतीही गोष्ट करताना ती मनापासून करण्यात सर्वात जास्त महत्त्व आहे बघा. तर ही कन्यापूजनाची, कुमारिका पूजनाची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. आय होप की ती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा आपण अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.